लक्षात घ्या, चांगलं बोलायला शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या त्याच्या पाठीमागे बोलण्यात वेळ वाया घालू नका. एवढा वेळ मिळतो कुठून? आणि फार वेळ ना तुमच्याकडे बोलावा, पहावा, करावा, दुसरं करता कशाला काय? आणि लक्षात ठेवा, तुम्ही जी माग कुजबूज करता ना, हे असं आहे ते तसं आहे, ते सुद्धा इथंच फेडायचं. एक महाराज असे रस्त्याने चाललेले होते, बिचारी बाई काहीतरी काम करत होती आणि तिनं बघितलं महाराज आता जेवणाची वेळ आहे आणि रस्त्यानं चालले उन्हातानाच. म्हणले महाराज 2 मिनिट या, तांब्याभर पाणी घ्या. महाराजांना पाणी दिलं. म्हणले आता 2च मिनिटं थांबा, जेवायला वाढते, आता जेवणाची वेळ झालीये, जेवूनच जा. महाराजांना तिचा हात मोडता आला नाही, जेवायला थांबले. बिचारीला वाटलं की महाराज जेवतायत आणि गोडधोड काहीच नाही. शेजारच्या बाईकडे गेली, म्हणली महाराज जेवायला आलेत, जरा काही गोडधोड आहे का? म्हणली मी आत्ताच खीर बनवली, एवढी खीर घेऊन जा. खीर घेऊन आली. महाराज चांगले जेवत होते, खीर घेतली आणि खीर घेतल्याबरोबर महाराज मरून पडले. आता म्हणले नेमकं झालं कसं? प्रकरण वरती गेलं चित्रगुप्ताकडे. यमानं विचारलं काय झालं? इकडं गल्लीतल्या 2 बायका गप्पा मारत होत्या. त्या म्हणल्या महाराज बिचारे चांगले त्यांचे चालले होते, हिनी ना प्लॅन करून बोलवलं म्हणले महाराजांना. ते म्हणले एकटीनं नाही, दोघींचं मिळून ठरलेलं आहे म्हणले. यांच्या ह्या गप्पा चाललेल्या. आणि मग जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाली आणि यमाच्या लक्षात आलं की प्रकरण काहीतरी वेगळे आहे. ज्या वेळेस ती बाई खीर घेऊन येत होती त्यावेळेला नेमकं वरतून घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता, त्या सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि म्हणून महाराज. आणि जेव्हा यमानं हे सगळं चित्रगुप्ताला सांगितलं, मग विचारलं हे पाप नेमकं टाकायचं कोणाच्या नावावर? ते म्हणले त्या घारीच्या नावावर टाका म्हणले. तिला तीच वेळ सापडला का? ते म्हणले तिची काय चूक, ती बिचारी तिचं भक्ष्य घेऊन चालली होती. म्हणले मग सापाच्या टाका, त्याला बरं विष वाटीतच टाकायचं होतं. म्हणले अहो ते तर त्याचा जीव वाचवत होता. म्हणले मग जिनं जेवायला बोलवलं ना तिच्या नावावर टाका. महाराज चालले होते ग, हिला काय कारण होतं जेवाय? अरे म्हणले तिनं तर बिचारीनं जेवायला बोलवलं. म्हणले मग जिनं खीर दिली तिच्या वाट्याला तर टाका. म्हणले तिच्या वाट्याला नाही टाकता यायचं. म्हणले मग हे पाप टाकायचं कुणाच्या वाट्याला? त्या दोघी नाही का बोलत होत्या? काही घेणं का? म्हणले द्या त्यांच्या नावावर टाकून द्या. घेणं नाही देणं नाही माहित नाही, पण तिने बोलवलं असं हिनं केलं. उगाच का आम्ही वेळ वाया घालवतो? वेळ आहे भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला वेळ आहे कुणाच्या तरी विषयी चांगला भाव तुमच्या मनात येऊ द्या. हे जग लहरींनी बनलेलं आहे. तुम्ही जो विचार करता त्याच लहरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ज्ञानोबांनी उगाच नाही सांगितलं ऋणू झुनू रे भ्रमरा. इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला ज्ञानोबांनी सांगितलं बाबा रे तू स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो? चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर हो.